नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू इट्स मी जस्ट आत्ताच उठलोय आणि बाहेर खूप भारी पाऊस सुरू आहे, वातावरण पण खूप भारी आहे. तो विचार तू रुको जरा, तू बोलले तर मी बोलतो. तर एवढं छान वातावरण झालंय तर विचार केला की कुठेतरी बाहेर जावं असं. तर मग आम्ही निघतोय आता थोड्या वेळात. तर तुम्हाला सांगतो की कुठं जायचंय असं काय काय नाही ते. शेवटपर्यंत हा ब्लॉग नक्की बघा, खूप इंटरेस्टिंग होणार आहे ब्लॉग. कुठले लोकेशन आहे, आम्ही कुठे जाणार आहोत, काय मस्ती करणार आहेत, कसं वातावरण आहे ते नक्की बघायला मिळेल तुम्हाला. ते तुम्हाला या व्हिडिओ मध्ये बघायला भेटेल. शेवटपर्यंत नक्की 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 ब्लॉग बघा. मी आता रेडी झालो आहे आणि समीक्षा आता रेडी होते, तर तिचा मेकअप चाललाय. मज्जा येणार आज, खूप मज्जा. तर हा व्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तर स्टे ट्यून. काही वेळा प्लॅन केलेल्या गोष्टी होत नाहीत, पण जे होतं ना ते कायम लक्षात राहतं. आमची ट्रिप पण अगदी तशीच होती. मोठ्या उत्साहात घरातून बाहेर पडलो आणि बाहेर पडताच पावसाने जोरदार एंट्री घेतली. एक सेकंड वाटलं आज खरंच जावं की नाही, पण इतका प्लॅन करून आता मागे फिरायचं तर नव्हतंच. पुढे निघालो, पण रस्त्याची अवस्था बघून समजले की आजची ट्रिप काही सोपी नाही. जागोजागी खड्डे आणि त्यातून गाडी सांभाळायची, वरून पाऊस, काही थांबायचं नावच घेत नव्हता. त्यात काही गाड्यांनी तर आमच्या अंगावर चक्क पाणी उडवलं. त्यावेळी थोडा राग आला, पण आता आठवलं की त्या गोष्टीवर हसू येतं. थोडं पुढे गेलो आणि आमचे फ्रेंड्स भेटले. बस तिथून वातावरणच बदललं. गप्पा, मस्ती आणि पावसातील राईड. आता ट्रिपची खरी मजा सुरू झाली. थोड्याच वेळात आम्हाला भूक लागली होती. मग एक छोटं हॉटेल दिसलं आम्हाला आणि सरळ तिथे ब्रेक घेतला. गरमागरम मिसळपाव, खुसखुशीत भजी आणि बाहेर पडणारा तो पाऊस. त्या नाश्त्याची चव अजूनही आम्हाला आठवते. पोट भरलं आणि पुन्हा निघालो, पण पाऊस काही आमची परीक्षा घ्यायचं थांबवतच नव्हता. इतका वाढला की पुन्हा थांबावं लागलंच. मध्येच एक मस्त स्पॉट दिसला म्हणून तिथे थांबलो. समोरची ती खोल दरी बघून यांना लगेच तो सियाचा किस्सा आठवला. मग म्हणाले, चल चल तुला लोटून बघतो. पण लगेच म्हणाले, नको नको, एवढी चांगली बायको परत तर मिळणार नाहीच. तेवढ्यावर सगळेच हसायला लागलो आम्ही आणि मग तिथून पुढे निघालो. मग हातात गरम चहा, कॉफी आणि पाऊस बघत थोडा वेळ तिथेच बसलो. इकडे बघा, इकडे बघा, प्रेम बघा, प्रेम प्रेम. थोडा पाऊस कमी झाला आणि पुन्हा निघालो. आम्हाला मुळशीला जायचं होतं, पण बहुतेक गुगल मॅप्स पण त्या दिवशी सुट्टीवर होता. आम्ही गप्पा मारत आरामात पुढे जात राहिलो आणि बऱ्याच वेळानंतर लक्षात आलं, अरे आपण तर रस्ता चुकलोय. आधी तर आम्हाला हसू आलं, मग विचार सुरू झाला, आता परत फिरायचं का? पण मग म्हटलं थोडं पुढे जाऊन बघू, कदाचित काहीतरी छान मिळेल. आणि खरंच समोर एक मस्त वॉटरफॉल दिसला, पण वर जायचा रस्ताच दिसत नव्हता. 2 मिनिटं इकडे तिकडे बघितलं, मग वाटलं चल थोडं पुढे जाऊया आणि पुढे थोड्या अंतरावर वर जाण्याचा रस्ताच मिळाला. मग काय, यांनी गाडी पार्क केली आणि मग सुरू झाली आमची खरेदी धमाल. पावसात मनसोक्त भिजलो, भरपूर फोटो काढले, मस्त व्हिडिओ शूट केले आणि हो, वॉटरफॉल जवळ तर असा डान्स केला की चक्क आजूबाजूच्या लोक आमच्याकडे बघायला लागले. त्या क्षणी बाकी सगळं विसरलो होतो, फक्त तो पाऊस, ती जागा आणि आम्ही. त्यानंतर तेवढ्यात लक्षात आलं, अरे आपण ज्या ठिकाणी जायला निघालो होतो तिथे तर पोचलोच नाहीत. पण खरं सांगायचं तर ना त्याची खंतही वाटली नाही, कारण रस्ता चुकल्यामुळेच तर आम्हाला भन्नाट अनुभव मिळाला. नंतर घरी निघालो, पण मनात वाटत होतं अजून काहीतरी बाकी आहे. आणि जसं पुढे निघालो थोड्याच अंतरावर एक भुट्टेवाला दिसला आणि त्याच्याकडे मस्त गरमागरम भुट्टे चालू होते. मग काय, गरमागरम भाजलेले भुट्टे घेतले आणि निवांत खात खात आम्ही घरी निघालो. आणि तेव्हाच मनात एक विचार आला, बस आता ही ट्रिप खरंच पूर्ण झाली. रस्ता चुकलो, प्लॅन बदलला, पण आठवणी मात्र एकदम भारी बनल्या. जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून सांगा तुम्हाला कोणता मोमेंट सर्वात जास्त आवडला. आणि अशाच मजेशीर व्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.